अँड वेलकम टू माय व्लॉग. तर मी झाली आहे मस्त रेडी आणि आता आपण चालू एका ठिकाणी. तर चला मग. गर्दी बघून तर तुम्हाला समजलंच असेल, आपण आहोत दादरमध्ये आणि हे आहे दादरचं मार्केट, जिथे तुम्हाला सगळं काही. जर तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग आवडत असेल तर तुम्ही इथे नक्की यायला पाहिजे. अँड लुक हू बम्प इन, माय फेवरेट गर्ल. आणि आम्ही चाललो आहोत कुठे ते आता तुम्ही गेस करा. ठणा. जर तुम्ही असली मुंबईकर आहात ना, तर वर्ष स्टार्ट होताच तुम्ही इकडे याल्याशिवाय राहूच शकत नाही. एंट्री करताच इकडे आपल्याला चप्पल काढून ठेवावी लागते आणि सर्व चेकिंग प्रोसेस नंतर मंदिराच्या आत आलो. आणि इथे मंदिराच्या आत सुद्धा वेगवेगळे स्टॉल्स आहेत जिथे तुम्ही सामान पण बघतो तर का एवढी गर्दी की लाईनमध्ये 6-7 तास जातील. आम्ही तर गिवअप केलं. Oh my God. आणि मुखदर्शनच्या लाईनमध्ये आलो. आय स्वेअर असं वाटत होतं सगळे लोक आजच दर्शन घ्यायला आले. कसे बसे तर आम्ही लाईनमध्ये आलो. लाईफच्या धक्क्यांचं तर ठीक आहे, पण इथे येऊन धक्का नाही खाल्ला तर काय खाल्लं. आणि क्यूटू गणू बाप्पाचं दर्शन घ्यायला आम्ही जवळ येतच होतो, तेवढ्यात हे शिट्टी वाजवणारे काका हकलवतच होते यार. आणि आम्हाला काय दर्शन घेता येत नव्हतं. पटकन डोळे बंद करून मी प्रेयर केली. हा सगळ्यांचा लाडका बाप्पा आहे आणि मंदिर खूप पॉप्युलर सुद्धा आहे. काहीही कार्य असेल तर लोक इथे येतातच. आणि आम्ही कितीही ट्राय केलं तरी आम्हाला काही ग्लिम्स घेऊ दिले नाही. हे शिट्टीवाले काका ना, कसे बसे करून आम्ही या गर्दीतून तर बाहेर आलो. काय सांगू तुम्हाला यार. फायनली आम्ही बाहेर आलो, पण ही मुलगी शोधती आहे रस्ता आणि मम्मी बनायचे चान्सेस काय सोडत नाही. कधी वाटतं ना, गुगल मॅप्स डोक्यावर पडलाय. कुठे पाठवेल आणि कुठे थांबवेल काहीच कळत नाही. 2 मुली सोबत येऊन रस्ता शोधणं इज डिफिकल्ट. आणि आम्ही पोहोचलो आता दादर मधल्या स्वामींच्या मठामध्ये आणि ही आहे त्याची एंट्री. खूप शांत आणि सुंदर आहे इथलं वातावरण. गाई आमचं इथलं दर्शन खूप सुंदर झालं, तुम्हालाही दिलं. आणि इथलं वातावरण एवढं छान आहे. सगळे भाविक इथे बसले आहेत. खूप प्रसन्न असं वातावरण आहे. तुम्ही पण कधीतरी येऊन जा जर तुम्ही दादरमध्ये असाल. आणि एक विशेष टिप म्हणजे पहिला तुम्ही स्वामींचं मठ करा, मग सिद्धिविनायकला जा, कारण की तिकडनं ते जवळ आहे. आम्हा दोघींना तर काही शांत बसताच येत नाही. आमची मस्ती कुठेही आणि कधीही सुरू होऊ शकते. उपाशी पोटी आम्ही घरातून निघालो आणि इथे 2 तास गाईज, लेजिट 2 तास लागलेत आम्हाला जेवण भेटण्यासाठी. तुम्ही म्हणजे काय बोलू, गोमंतकच्या बाहेर उभं राहून आम्ही पोटॅटो चिप्स खातो खरंच. आणि जरा हिला बघा, इथे मी लाईनमध्ये उभी आहे आणि हिची शॉपिंग काही संपत नाही. पाणी आणायच्या नावाखाली हिची शॉपिंग सुरू झाली. तुमचं पण असंच होतं ना, मला माहिती आहे यार. 2 तासाच्या लाईनमध्ये आल्यानंतर फायनली आमच्यासमोर मस्त जेवणाचा ताट आलेला आहे आणि आम्ही आता ताव मारणार आहोत. त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब करू नका. ओके बाय. आता खूप पोट भरलंय आणि असं वाटतंय की मला कोणीतरी उचलावं आणि घरी सोडावं. बस. खूप थकलो आणि आम्ही आता परत निघालो आहे घरच्या वाटेवरती. आणि हे मार्केट परत लागलं आहे. जर तुम्हाला काही शॉपिंग करायचं असेल तर दादर इज अ जान ऑफ मुंबई, तिथे येऊ शकता. पण ही गर्दी बघून तुम्हाला धक्का बसला ना, तसाच आम्हाला बसला. त्यामुळे मी गपचूप माझा फोन ठेवून दिला आणि आता जाऊया ही जंग लढायला घरी जाण्याची. मुंबईमध्ये असून ट्रेनचा सफर नाही केला तर काय केलं यार. मी इतकी थकले मगाशी येऊन की मी आली आणि आय वॉज जस्ट लाईक भाई झोपायला हवं आपल्याला. आणि मग मम्मी आली आणि मम्मीचं तिला लावायच्या वेळी कोण झोपता, लवकर उठ. आणि मला कळत नाही संडेच्या दिवशी सुद्धा एवढी गर्दी कशी असू शकते, कारण की एवढी लोक होती आणि ट्रेनला पण एवढी गर्दी होती. मला जर बाहेर जायचं असेल ना, म्हणजे संडेच्या दिवशी निघू नका, मस्त घरी बसा, गरम गरम जेवण खा आणि झोपा, आराम करा भाई. संडेला बाहेर निघणं इज अ बॅड आयडिया. आणि बॉम्बेमध्ये ना स्वतःची गाडी घेऊन जाणं इज ऑल्सो बॅड आयडिया आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट इज ऑल्सो बॅड आयडिया. आय डोंट अंडरस्टँड कसं. जर तुम्ही हा ब्लॉग आतापर्यंत बघत आहात तर तुम्ही खूप क्यूट आहात, यु नो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर डोंट फॉरगेट टू पुट, काय बोलते मी, अँड ऑब्वियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर गो सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल अँड हिट दॅट लाईक बटन. आणि काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय.